आणि आता एक विशेष बातमी बघूया। मुंबईत रस्त्यांच्या कामांमुळे ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मुंबईतल्या रस्त्यांच्या कामाचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा गाजलेला आहे। बघूया। सध्या मुंबईत ठिकठिकाणी हेच चित्र आहे। रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे जिकडे तिकडे रस्ते खोदून ठेवण्यात आले, तर ठेकेदारांकडून रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले। रस्ते खोदून ठेवल्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मुंबईत बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर रस्त्याचे काम सुरू आहे। मुंबईतील खड्डेमुक्त रस्ते होण्यासाठी हे काम सुरू आहे, परंतु बराच काळ लोटला तरी हे रस्त्याचं काम जे आहे ते आटपत नाहीये। यामुळे नागरिकांना जो मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे, कारण इथून ये जा करताना नागरिक पायी येत असतात किंवा वाहन चालक देखील इथून ये जा करत असतात, तर त्यांना या रस्त्यावरून वाट काढत पुढे सरसावत यावं लागतंय। कारण जर आपण पाहिलं तर या साईडला रस्त्याचं काम जे आहे ते बऱ्याच काळापासून सुरू आहे, बरेच महिने जे आहे ते झालेले आहेत, तरी देखील हे काम जे आहे ते पूर्ण झालेले नाहीये। हा रस्त्यांचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात चांगलाच गाजला, कारण रस्त्यांची कामं रखडल्यामुळे लोकप्रतिनिधी हैराण झाले। अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज, अख्खी मुंबई। ऑक्टोबर 2023 मध्ये अध्यक्ष महाराज, ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या सीसी रोडचं काम सुरू झालं त्या सीसी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज। 1.5 वर्षानंतर 1-1, 1.5, 2-2 किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज। एवढंच काय, पण विधानसभा अध्यक्षांनीही रस्त्यांच्या रेंगाळलेल्या कामावरती नाराजी व्यक्त केली। माझ्या स्वतःच्या मतदारसंघात जवळजवळ 2-2.5 वर्षापूर्वी पहिला टेंडर इश्यू केला गेला। कॉन्ट्रॅक्टरनी काही एक काम केलं नाही। 6 महिन्यापूर्वी रिटेंडर झालं, अजूनही काम सुरू झालं नाही। एकीकडे सत्ताधाऱ्यांनी रस्त्यांचा मुद्दा लावून धरला, तर दुसरीकडे विरोधकांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला। रस्त्याच्या मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याची आयती संधीच विरोधकांना मिळाली होती। की मुंबई नुसतं खोदून ठेवलेली आहे, कॉन्ट्रॅक्टर्सनी याच्यात मलाई काढलेली आहे, पण मुंबईकरांना दिवसेंदिवस त्रास हा वाढत चाललेला आहे, कारण मुंबईचे रस्ते हे खोदून ठेवलेले आहेत आणि मुंबईत रस्त्याची कामं झाली नाहीयेत। विरोधकांसोबतच मित्रपक्षांनी रस्त्यांच्या मुद्द्यावरून कोंडी केल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांची काहीशी अडचण झाली होती। जो उत्तर मी सुरुवातीला दिलंय की या सगळ्याची चौकशी करू, त्याच्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की ते देखील तपासून बघू, आणि याच्यावर मी एक चांगला मार्ग सांगितलेला आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता एका विस्तृत बैठकीचं आयोजन करण्याची विनंती केली जाईल आणि सगळ्या मुंबईच्या आमदारांना बोलवलं जाईल। मुंबईत मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जात आहे, पण ठेकेदारांच्या मनमानीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचं काम कासव गतीने होताना दिसतंय। त्याचा फटका मुंबईकरांना बसतोय। आता विधिमंडळातील चर्चेनंतर तरी या कामांना गती येणार का, हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।